कळमनुरी नगर परिषदेसाठी 17 नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी कळमनुरी शहरातून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले। कळमनुरी नगर परिषद निवडणुकीत सोमवार 17 नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासोबत नगरसेवक पदासाठी 10च्या 10 प्रभागांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांसह शहराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले। नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात युती दिसून आली। 1 नगराध्यक्ष पदासोबत 20 नगरसेवक पदासाठी काँग्रेसकडून 16 उमेदवारांनी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 4 उमेदवारांनी आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले। कौसर बेगम, निहाल कुरेशी यांनी शहराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कळमनुरी शहरातून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। ही रॅली कळमनुरी शहरातील BSNL टॉवर जवळून ते तहसील कार्यालयात शक्ती प्रदर्शन करत काढण्यात आली होती। या रॅलीत कळमनुरी शहरातील नागरिक, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यानंतर सर्व उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले निवडणूक अर्ज सादर केले। यावेळी आमदार डॉ. प्रज्ञा सातव, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, जकी कुरेशी, डॉ. सतीश पाचपुते, अब्दुल हफीज फारुकी, मतीन शेख, ॲडव्होकेट अझरुद्दीन कादरी, ॲडव्होकेट रवी शिंदे, सादेक नाईक, ॲडव्होकेट एलायस नाईक, भागवत चव्हाण, भगवान खंदारे, बबन डुकरे, मोईन बागबान यांच्यासह सर्व उमेदवार, सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज आम्ही काँग्रेस पक्षातर्फे आणि राष्ट्रवादी तुतारी गटातर्फे आम्ही एकत्रितपणे या निवडणुकीचे फॉर्म भरलेले आहे। काँग्रेस पक्षातर्फे आज 15 उमेदवार आहे आणि तुतारीचे 5 आहे आणि नगराध्यक्षाचा आमचा काँग्रेसचा उमेदवार आहे। आणि आताच तुम्ही बघितलं असेल, लमान देवापासून तर इथपर्यंत निघालेली भव्य दिव्य अशी रॅली आणि जनतेचा भरपूर प्रतिसाद होता। आणि आमच्या पाठीमागे आमचे स्वर्गीय नेते खासदार राजूभाऊ सातव आणि आमच्या स्वर्गीय रजनीताई सातव यांचा आशीर्वाद आणि पुण्याई घेऊन मी या सर्व उमेदवारांना सोबत घेऊन पुढे जात आहे आणि विजय हा निश्चितच आहे। निवडणूक ही मुख्यत्वे विकासाच्या मुद्द्यावरती होणार आहे। मागच्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं असेल तर नुसतं कळमनुरी शहरापुरतं जर बोलायचं झालं तर कळमनुरी शहरामध्ये जी तुम्ही बघत असाल तर पाण्याची टंचाई आहे, नागरिकांना पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर सतावत आहे। त्याचप्रमाणे घनकचऱ्याचा विषय असेल, इतरही विषय आहेत। हे सगळे मुद्द्यांवरती घेऊन आणि कळमनुरीचा विकास हाच एक ध्यास घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। ही आम्ही प्रयत्न केला होता की महाविकास आघाडीची एकत्रित निवडणूक आपण लढवूयात, पण काही कारणांमुळे एकत्रित येऊ शकले नाही। तरी आम्ही आणि तुतारी गट आम्ही एकत्र लढत आहोत आणि कुठलंही नुकसान होणार नाही। आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणार नाही। आमचे कुठलेही उमेदवार गेलेले नाही, उलट जे कोणी गेले होते आमचे काही उमेदवार ते परत आलेले तुम्ही बघितले असतील, त्यांनी परत येऊन फॉर्म भरलेले आहे। आमचा कुठलाही उमेदवार आता दुसऱ्या पक्षामध्ये नाही। कळमनुरी नगरपालिकेसाठी जे निवडणुका लागल्या त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी शरदरावजी पवार साहेब गट यांनी आघाडी केलेली आहे। आम्ही आघाडीमध्ये कळमनुरी नगरपालिकेच्या निवडणुका लढवत आहोत। या आघाडीमध्ये आम्ही कळमनुरीचे जे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार हे आम्ही काँग्रेसला दिलेले आहे। जे सौ कुरेशी मॅडम हे आमच्या उमेदवार आहेत आणि प्रभागामध्ये सुद्धा आमच्या जवळपास सगळ्या जागा आमच्या 20 जागा जे आहेत प्रभागामध्ये त्यामध्ये आमच्या निवडणुकीमध्ये आम्ही समविचारांनी आणि निवडून येणारे उमेदवार आणि अध्यक्षपदासाठी सुद्धा निवडून येणारे असे उमेदवार जे की नगरपालिकेमध्ये अनुभवी आहेत, जे निहाल कुरेशी यांचे मिसेस त्यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि नगरपालिकेचे सदस्यांसाठी सुद्धा अनुभवी उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत। निश्चितपणे जी आघाडी आम्ही केलेली आहे ही आघाडी निवडून येणार आहे। या ठिकाणी आपण बघला असेल की सगळे कळमनुरीच्या जनतेच्या मनातलं काय जे आहे ते रस्त्यावर आपण प्रतिक्रिया बघलेली आहे आणि सगळ्या जनतेचं म्हणणं आहे की या ठिकाणी आघाडीचाच उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हा नगराध्यक्ष झाला पाहिजे। आमच्या महाआघाडी ही पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही करतोय
आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय जयप्रकाश दांडेगावकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि आमदार प्रज्ञाताई सातो यांनी तिघांनी पण जिल्ह्यामध्ये सगळ्या व्यवस्थित आघाडीचा प्रयत्न झालेला आहे. कळमनुरीमध्ये काही गोष्टीमध्ये तात्विक मतभेद झाल्यामुळं आज उद्धव गटांनी थोडं त्यांची वेगळी उमेदवारी दाखल केलेली आहे. तरी आम्ही प्रयत्न त्यांना पण समजवण्याचा आमच्या संयोजन म्हणजे जे काही कोऑर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष जिल्ह्याचे आहेत दांडेगावकर साहेब हे खासदार साहेब आष्टीकर साहेबांना पण बोलून त्यांना पण आमच्यासोबत आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आप देख लो जाकर, कई जगह तो ऐसा है कि टेंडर निकल गया उसका लेकिन वहां पर काम नहीं हुआ. 8 दिन के बाद नाली कहाँ है मालूम नहीं, रोड कहाँ पर बना वो मालूम नहीं है. रोड के अंदर पूरे खड्डे हैं, एक बारिश के अंदर पूरे रोड का जो है तो सफाया हो गया है. तो ये जो है तो जो विकास का दावा कर रहे हैं तो विकास एकदम बोगस विकास हुआ है. उनका विकास हुआ है जिसने किया. आपको मालूम है किसका विकास हुआ तो चीज नहीं है. कांग्रेस और राष्ट्रवादी जिस तरीके से आज एक ताकत दे गई हमने पोलिंग के दिन भी वैसी ताकत दिखा के इंशाअल्लाह हम कौसर बेगम निहाल कुरैशी को कामयाब बनाएंगे और पूरी ताकत लगाएंगे हम. और जो बात है तरक्की की, हमारे नेता प्रज्ञाताई सातो के नेतृत्व में हम कलमनुरी का चेहरा मोहरा बदल देंगे और आने वाले दिन में कलमनुरी में तिरंगा दिखेगा, उतारी और पंजाई दिखेगा. इसी में बोलता हूं कि तुम्हारी फूंक से क्या फर्क पड़ने वाला है, तुम्हारी फूंक से क्या फर्क पड़ने वाला है. ये वो क्षमा है जिसे आंधियों ने पाला है.